नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू दिस प्लॅटफॉर्म. आज आपण राज्यसेवा जे 2022चा पेपर झालेला आहे त्याचं पर्यावरणाचं स्पष्टीकरण मी घेते आहे. बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत ते सागर सर आणि जे बाकी फॅकल्टीज आहेत ते घेतील. ओके, सो पर्यावरणाचे इन टोटल 5 ते 6 किंवा मॅक्सिमम 7 क्वेश्चन मी कन्सिडर करेल जे जॉग्राफी आणि पर्यावरणामध्ये डिवाइड होतात. पण कोर पर्यावरणाचे हे 5 क्वेश्चन्स होते आणि ते अत्यंत इझी होते. ओके, एक फक्त ॲम्बिग्युअस क्वेश्चन आहे तो आपण डिस्कस करू. सो बघा, पहिला प्रश्न होता तो म्हणजे बायोस्फिअर रिझर्व्सचा, म्हणजेच जीवावरण राखीव क्षेत्रे. तर तुम्हाला माहिती असेल की त्यांनी सिंपल प्रश्न विचारलेला आहे की बायोस्फिअर रिझर्व्स हे किती झोनमध्ये डिवाइड होतात. तुम्हाला माहित असेल की बायोस्फिअर रिझर्व्समध्ये काय असतं, कोर झोन असतो, नंतर एक बफर झोन असतो आणि सगळ्यात बाहेर एक ट्रान्झिशन झोन असतो जो यांनी दिलेला आहे की मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि संक्रमण भाग. तो आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे की काय एक्झॅक्टली असतो. त्याचं सिंपल आहे आन्सर. फर्स्ट आन्सर होतं कोर झोन, बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन. हा सगळ्यांना इझी गेला असेल. बघा, जर हे 3 जे क्षेत्र आहेत कोर, बफर आणि ट्रान्झिशन, ज्याच्यामध्ये काय काय घेतलं जातं, जसं कोरमध्ये फक्त रिसर्च करू शकता तुम्ही, मॉनिटरिंग वगैरे चालतं. जे बफर झोन आहे तिथे रिसर्च ॲक्टिव्हिटीज, लर्निंग ॲक्टिव्हिटीज चालतात आणि आपलं जे सफारी वगैरे चालते ती बफर आणि ट्रान्झिशनमध्ये वगैरे चालते, हे तुम्हाला माहीत असेल. सो हे सगळं जे आहे बायोस्फिअर रिझर्व्स हे आपल्याला अभ्यासायला असतात. टोटल 18 बायोस्फिअर रिझर्व्स आहेत भारतामध्ये, तुम्हाला माहीत असेल. सो त्याच्यावरती हा इझी प्रश्न राज्यसेवेने विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न होता की खालीलपैकी प्रवाळ रांगांची वैशिष्ट्ये कोणती, म्हणजे कोरल रीफ्स वरती प्रश्न होता आणि थोडा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रश्न विचारलेला आहे. बघा की दीज आर द ओल्डेस्ट लिव्हिंग कम्युनिटीज ऑफ द अर्थ. आता याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं असेल बहुतेक लोकांना की या ओल्डेस्ट लिव्हिंग कम्युनिटीज आहेत की नाही. सो दीज आर द ओल्डेस्ट लिव्हिंग कम्युनिटीज. नियर अबाउट आपण म्हणू की 400 मिलियन इयर्स, म्हणजे तसं 485 मिलियन इयर्स वर्षापूर्वी पहिला कोरल रीफ सापडला होता. सो ओल्डेस्ट ही कम्युनिटी आहे, इकोसिस्टम आहे आपल्या अर्थवरती. तर हे करेक्ट स्टेटमेंट आहे. क्लिअर. नेक्स्ट काय आहे, म्हणजे तुम्ही मराठीमध्ये प्राचीन सजीव समूह असं त्यांना म्हटलेलं आहे. नेक्स्ट, हे अति जैव इंधन बायोमास उत्पादक आहेत. सो येस, इथे हाय बायोमास हे प्रोड्यूस करतात. सो हे पण बरोबर आहे. नेक्स्ट, माहीत असेल तुम्हाला इथे फ्लोरल आणि फोना डायव्हर्सिटी जास्त असते. आपण म्हणतो की कोरल रीफ्स हे फिशिंग ॲक्टिव्हिटीसाठी चांगले असतात. त्यांच्या मध्ये मध्ये आपल्याला सी ग्रासेस वगैरे दिसतात, शेवाळ दिसतं. तर ह्याच्यामुळे काय होतं आहे की तिथे डायव्हर्सिटी खूप जास्त असते. इनव्हर्टिब्रेट्स जे फिशेस आहेत ते खूप जास्त प्रमाणात इथे दिसतात. ओके. नेक्स्ट आहे दीज आर शॅलो वॉटर ट्रॉपिकल इकोसिस्टम्स. तुम्हाला माहीत असेल जो कोरल रीफ्सचा पट्टा आहे पृथ्वीवरती तो ट्रॉपिक्स टू ट्रॉपिक्स पूर्ण जातो आहे. सगळ्यात मोठी कोरल रीफ माहीत असेल कुठली आहे, तर ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाची, बरोबर. सो ती कुठे आहे, ऑस्ट्रेलियाच्या आपल्या राईट हँड साईडला दिसते आहे. सो जो ट्रॉपिक म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर टू ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन याच्यामध्ये आपल्याला कोरल रीफ्स दिसतात आणि त्या काय आहेत, शॅलो वॉटर आहेत. म्हणजेच आपण म्हणू की पाण्याखालील उष्णकटिबंधीय परिस्थिती तंत्र आहे. याचं त्यांनी ट्रान्सलेशन वेगळं दिलेलं आहे. पण शॅलो म्हणजे काय, आपण उथळ पाण्यात ते सापडतात. क्लिअर. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत याचे सगळेच बरोबर आहेत. ऑल ऑफ द अबव आर करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट जाऊ आपण. कोरल रीफ्स जर बघायचे असतील तुम्हाला, बघा कोरल रीफ्सचे प्रवाळ म्हणजे काय आहे, सागरी पाण्याखालील विशिष्ट परिस्थितीमध्ये वाढणाऱ्या हे प्रजाती आहेत आणि कुठल्या याच्यात असतात, क्लास अँथ्रोझोआ या कॅटेगरीमध्ये असतात आणि लहान आकाराच्या कोरल प्राण्यांच्या वसाहती या आहेत आणि सिलेंट्राटा किंवा स्निडारिया या कॅटेगरीमध्ये ते येतात. पुढे प्रवाळ हे परस्पर सहयोगी शेवाळासोबत आपण म्हणू की परस्पर समागम करत असतात किंवा परस्पर राहत असतात, म्हणजेच म्युच्युअलिझममध्ये राहत असतात, बरोबर की नाही. आता म्युच्युअलिझम म्हणजे काय, दोन्ही बेनिफिट होतात आहेत. इथे कोण राहत आहे, अलगी आणि हा स्निडारियाचा एक आपण म्हणू प्राणी, बरोबर, जो असा दिसतो, जो पॉलिप कॅटेगरीमध्ये असतं, त्याचं इथे माउथ असतं, बरोबर. याचे टेंटॅकल्स इथे दिसतात आणि याच्या आतमध्ये
किंवा याच्यामध्ये आपल्याला ॲल्गी राहताना दिसतो आहे. तो ॲल्गी कुठला असतो तर झूझॅन्थिली कॅटेगरीचा हा ॲल्गी असतो किंवा झूझॅन्थिली त्याचं नाव असतं, ज्याच्यामुळे ॲल्गी आपल्या कोरल्सला काय प्राप्त होतं, रंग प्राप्त होतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला रेड कलरचे कोरल्स, ग्रीन कलरचे कोरल्स किंवा येलो कलरचे कोरल्स बघायला मिळतात. क्लिअर, पुढे जाऊ आपण. नेक्स्ट आहे जोडा लावा होता, इझी होता. सँक्च्युरीज वरती प्रश्न होता. यावेळेला एक्सपेक्ट होतं की रामसर्स विचारतील, पण त्यांनी रामसर्स विचारलेले नाही आहेत. त्यांनी काय विचारलेलं आहे तर सँक्च्युरीज विचारलेले आहेत. तर बघा, राज्य आणि अभयारण्य त्यांनी दिलेले आहेत. इझी होता. बघा, तुम्हाला माहित असेल की आंध्र प्रदेशमध्ये पुलिकत लेक आहे, बरोबर. जॉग्राफी आपण मॅपिंग वगैरे करतो, तर आंध्र प्रदेश पुलिकत जर लावलं, किंवा गोवामध्ये माहीत असेल भगवान महावीर आहे. राधानगरी महाराष्ट्राचं सगळ्यांना माहीतच असतं, कोल्हापूरमध्ये आहे, गव्यांसाठी फेमस आहे. आणि पश्चिम बंगालचा कुठला आहे, जलदापारा आहे. सो याचा आन्सर हे राहील. ठीक आहे, तुम्ही आन्सर बघून घ्या. आंध्र प्रदेश कुठे आहे तर पुलिकत आपण लावलं सपोज, याचं 3, सो याचं थर्ड आन्सर राहील. ठीक आहे, पुढे जाऊ. नेक्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स आर इन्क्लुडेड इन केमिकल एन्व्हायरमेंट. हा थोडा ट्रिकी प्रश्न होता. तुम्ही जर विचार केला की केमिकल एन्व्हायरमेंटमध्ये एक्झॅक्टली कुठले फॅक्टर्स येतात. केमिकल म्हणजे काय की तिथे काहीतरी केमिकल प्रोसेस होते आहे. ओके, असं एन्व्हायरमेंट जिथे केमिकल प्रोसेसेस घडतात आहेत. जनरली काय काय असतं केमिकल एन्व्हायरमेंटमध्ये, तर एक सॉईल असेल, एन्व्हायरमेंट म्हटलंय, पर्यावरण म्हटलंय, बरोबर. तर मग काय एक सॉईल असेलच. ठीक आहे, दुसरं म्हणजे काय, नेहमी लक्षात ठेवायचं जिथे केमिकल प्रोसेस होते आहे तिथे वॉटर हे नेहमी प्रेझेंट असतं. ओके, तिथे काय असतं, वॉटर हे नेहमी प्रेझेंट असतं, म्हणून वॉटर आपण कन्सिडर करू. ओके, नंतर काय येईल, एअरमध्ये जर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आले, फॉर एक्झाम्पल ऑक्सिडेशन प्रोसेस होते, रिडक्शन प्रोसेस होते, ॲसिडिफिकेशन होतं, तर ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये काय एअरमधले घटक येतात. म्हणजे काय, इथे एअर एक कंपोनंट येईल, बरोबर. आता आपल्यापैकी दिलेलं काय काय आहे, आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर पहिलं त्यांनी दिलेलं आहे टेम्परेचर आणि सॉईल, बरोबर, तापमान व माती. दुसरं जल व माती. तर पहिले सांगितलं मी की जल आलं तर आपण येस म्हणू, कारण जल पाहिजेच फॉर केमिकल प्रोसेस. देन वनस्पती व जल, वनस्पती येतील का, नाही. दीज आर द बायोटिक और बायोमास रिलेटेड कंपोनेंट, बरोबर. दुसरं म्हणजे मानवी क्रिया व जैविक घटक. पुन्हा इथे जैविक घटक आला म्हणजे केमिस्ट्री किंवा केमिकल प्रोसेस होणार नाही. सो मोर प्रॉपर आन्सर विल बी वॉटर अँड सॉईल. आता टेम्परेचर अँड सॉईल का बरं नाही मॅडम, ठीक आहे. तर टेम्परेचर हा घटक कसा जातो, टेम्परेचर हा फिजिकल फॅक्टर जातो, केमिकल फॅक्टर येतो का, नाही. पण केमिकल प्रोसेसमध्ये टेम्परेचर पण खूप जास्त इम्पॉर्टंट असतो की नाही. सपोज एखादी केमिकल प्रोसेस करायची आहे एखादा बॅक्टेरियाला, तर बॅक्टेरिया ॲक्टिव्ह राहण्यासाठी टेम्परेचर हा घटक इनडायरेक्टली वर्क करतो, बरोबर. किंवा एखाद्या केमिकल प्रोसेससाठी, केमिकल एन्व्हायरमेंटसाठी टेम्परेचर खूप जास्त वाढवलं तुम्ही तर त्याचं जे आपण म्हणू प्रोसेस आहे ती थांबून जाईल, बरोबर. पण इथे काय आहे, फॉलोइंग फॅक्टर्स जर मोर प्रॉपर आपण डिस्कस केलं तर दॅट आन्सर विल बी सॉईल अँड वॉटर. क्लिअर. सो मी बी आन्सर तुम्हाला सांगेल, ठीक आहे. सो ओनली बी विल बी द करेक्ट ऑप्शन, कारण त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. त्यांनी काय दिलेलं आहे, ए आणि बी पण दिलेलं आहे आणि ओनली बी पण दिलेलं आहे. सो मोर करेक्ट विल बी ओनली बी. क्लिअर. पुढे जाऊ. नेक्स्ट इज, अजून हा एक ॲम्बिग्युअस प्रश्न विचारला होता. आता तुम्हाला हॉटस्पॉट्स माहीत असतील, ओके. मेगा डायव्हर्सिटी सेंटर्स माहीत असतात आपल्याला, हॉटस्पॉट्स माहीत असतात. टोटल 4 हॉटस्पॉट्स इंडियामध्ये आहेत. तर त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला नाही आहे. प्रश्न काय विचारलेला आहे बघा, की भारतात खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधता आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे. ओके, म्हणजे काय, जैवविविधतेला किंवा बायोडायव्हर्सिटीला आपत्ती क्रिएट करणारा किंवा आपत्तीजनक असा एक हॉटस्पॉट क्रिएट झालेला आहे इंडियामध्ये. तो कुठे आहे हे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सो याच्यामध्ये जर आपण विचार केला डेक्कन प्लॅट्यू आणि वेस्टर्न इंडिया. आता वेस्टर्न इंडिया आपण डिस्कस केला, वेस्टर्न घाट्स
आपला हॉटस्पॉट आहे, पण त्यांनी हॉटस्पॉट विचारलेला आहे का, तर नाही. हिमालय हॉटस्पॉट आहे, इंडो बर्मा आहे, बरोबर. सो हे त्यांनी विचारलेलं नाही आहे. कुठला एरिया बायोडायव्हर्सिटी एक थ्रेट किंवा एक धोका निर्माण झालेला आहे तो एरिया आम्हाला सांगा असं त्यांनी विचारलेलं आहे, बरोबर. सो याच्यामध्ये डेक्कन प्लॅटो तर येणार नाही, वेस्टर्न इंडिया येणार नाही. आता थ्रेट म्हणजे काय, धोका, बायोडायव्हर्सिटीला धोका निर्माण होणे म्हणजे एक्झॅक्टली काय, तर तिथे फ्लड कंडिशन्स क्रिएट होतील किंवा इन्व्हेजिव्ह स्पीसीज तिथे येतील किंवा झूम कल्टिवेशन जो प्रश्न विचारलेला आहे त्यांनी शिफ्टिंग कल्टिवेशन वरती, बरोबर. तर तसं कल्टिवेशन घेतलं जाईल. ॲग्रिकल्चर हे खूप जास्त एक्स्ट्रावाजंटली बिझनेस पर्पजने केलं जातं बाबा, किंवा तिथे अटॅक्स होतात आहेत, बरोबर. जसं पुलवामा एरिया आहे किंवा आपला वेस्टर्न हिमालय आहे किंवा ईस्टर्न हिमालयामध्ये फ्लड्स येतात आहेत. सो माझं आन्सर काय राहील, या दोनपैकी एक मी मारेल, एक तर नॉर्थ वेस्टर्न इंडिया किंवा नॉर्थ ईस्टर्न इंडिया. नॉर्थ ईस्टर्न कशासाठी, बिकॉज ऑफ फ्लड्स, बरोबर. आणि मोर प्रॉपर जर मारायचं असेल तुम्हाला, सो इट विल बी नॉर्थ वेस्टर्न इंडिया. जो आपला नॉर्थ वेस्टर्न इंडिया आहे तो मोर थ्रेट किंवा बायोडायव्हर्सिटी मोर थ्रेट असू शकतो. तर ह्याच्यासाठी 50-50 आपण राहू. आयोग काय देता आन्सर हे आपल्याला बघावं लागेल, ठीक आहे. सो एवढे प्रश्न होते आपल्या एन्व्हायरमेंटचे. जे बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते शॉर्टली तुम्हाला आपण टाकू यूट्यूबवरती. आपण इथेच थांबू. टिल देन स्टे कनेक्टेड अँड थँक्यू.